हा माहिती आहे ना, बाबा ब्रोकन फर्निचर म्हणायचे असं हे सगळं असेल तर. गेलं का ह्याच्यात? गेल्या वर्षी आपण प्रेम आणि सेवा हा विषय तुम्ही लोकांनी दिला होता इथे बोलायला, बरोबर ना? थोडक्यात आपण बघूया. बाबांनी, तुम्ही सगळे तज्ञ आहात, बाबांचे प्रेमी आहात, वाचन आहे, तुमचा अभ्यास आहे. बाबांनी सगळ्यात महान मार्ग प्रेम सांगितलाय, बरोबर? बाबा सांगतात की ईश्वर साक्षात्कारासाठी सगळ्यात जवळचा सोपा शॉर्टकट ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे प्रेम मार्ग आहे. त्यांनी कधी नाही म्हटलं की तुम्ही कुठल्या धर्माचं आचरण करू नका, दुसऱ्या देवाचं नाव घेऊ नका, असं कधी सांगितलं नाही. काय सांगितलं? कर्मकांड करू नका असं सांगितलं. पुढे बाबा म्हणतात की सगळे धर्म त्यांनी स्थापन केले त्या त्या काळात. मुस्लिम धर्मही त्यांनी स्थापन केलाय, बौद्ध धर्म त्यांनी, म्हणजे त्या त्या काळात तो स्थापन होतो. पण बाबा म्हणतात धर्माचं आचरण करूनही तुम्ही ईश्वर साक्षात्कार मिळवू शकता. तुम्ही कुठल्या धर्माचं पालन करणार? आजच्या तारखेला एकही धर्म त्याच्या मूळ स्थितीत नाही हे बाबांनी स्पष्ट प्रतिपादन केले. आणि त्यांच्या इतका अधिकारवाणी कोण सांगणार? ही ओनली नोस. आणि त्यांनी त्यांचं पारशी धर्माचंच उदाहरण दिलेलं आहे की पारशांमध्ये कस्ती हा एक त्यांचं रिच्युअल असते, प्रकार असतो. तर कस्ती म्हणजे काय की आपल्याकडे जानवं किंवा जानवं ब्राह्मण, हा कसं त्यांच्यामध्ये जनेऊ किंवा हा तर गुजराती लोक त्याला जनेऊ म्हणतात. ते एक विधी असतो त्यांचा नवजोत, आणि त्यावेळेस ते जनेऊ बांधतात. आणि यू आर सपोज टू की दर 4 तासांनी ते झटकायचं. प्रार्थना छोटी असते, सॉरी, ती म्हणायची आणि ते पुन्हा घालायचं. बाबांनी सांगितलं त्याचा, अच्छा मी वेळ विचारायची विसरले. बर, अच्छा, ओके. म्हणजे किती शॉर्ट करून किती. बाबांनी त्यांना सांगितलं की त्याचा मूळ हेतू आहे फार मोठा सुंदर उदात्त हेतू आहे. तुम्ही त्या 4 तासाच्या अवधीमध्ये जेवढे काही कर्म केले ते संपूर्ण ईश्वराला अर्पण करायचे. किती छान. आपण काय करतो, सगळे संस्कार जे गोळा करतो ते साचत राहतात, ढिगावर ढीग, ढिगावर ढीग, ढिगावर ढीग. पण हे जर तिथल्या तिथे अर्पण केले, टाकून दिले दर तासात, दर 4 तासाला, तर ते संस्कारांचा ढीग जमा होणार नाही. हा मूळ उदात्त उत्तम विचार आहे. पण आजच्या तारखेला त्या लोकांमध्ये काय झालंय, ते जनेऊ एक रिच्युअल बनले. आता वेगवेगळ्या डिझाईनचे जनेऊ, आणि मग त्याच्यामध्ये एवढ्या कुठल्याही लांबलचक प्रार्थना नव्हत्या. आता 1.5 तासाच्या प्रार्थना आल्या, किंवा मग घाई गर्दीत ते नुसतंच झटकतात. काय झटकतात, कशासाठी झटकतात त्यांना स्वतःला माहित नाही. की मूळ त्याचा हेतू आहे माझे सगळे संस्कार मी झटकून, आता आपण प्रार्थना केली, भजन गायले, लगेच त्याचे चरणी अर्पण करून टाकायचे. भाषण झालं, काही केलं, लगेच देऊन टाका. चांगलं असो वाईट असो देऊन टाकायला शिकलं पाहिजे. बाबा म्हणतात मी कितीतरी सांगतो की सगळं मला द्या, पण लोक एवढे रिलक्टंट असतात, देतच नाही. बाबा सांगतात मी महासागर आहे, किती टाकलं तरी मी घाण होणार नाही. पण लोक रिलक्टंट असतात. तुम्ही बघा, आपल्या घाण सवयी, आपली कमकुवतपणा, आपल्या कमजोरी, आपले विकनेसेस आपण कधी पटकन देत नाही. फुल व्हायला आपण तयार असतो सुंदर, आणि ते फूल हे प्रतिकात्मक आहे. खरं तर हिंदू धर्मातल्या बऱ्याच पद्धतीला खोल आध्यात्मिक अर्थ आहे. व्यवस्थित बघितलं ते प्रतिकात्मक आहे. फूल आपण देतो म्हणजे प्रेम तर आहेच, पण ते हे हळदी कुंकू हे वाहन हे प्रतिकात्मक आहे की मी ते माझे संस्कार तुला अर्पण करतो. पण हा भाव कधीच कोणा, ते भाव काय त्याचा अर्थही माहित नसेल कुणाला,
की कशासाठी फुल अर्पण करायचं किंवा हळदी कुंकू अर्पण करायचं किंवा नारळ द्यायचं. नारळाचं सुद्धा बाबांनी सांगितलेलं आहे, सुंदर पुन्हा म्हणून सांगितलं. तर ते कस्ती बाबा म्हणतात की इतकं विपर्यस्त झालेलं आहे. आज बाबा म्हणतात कुठलाही धर्म त्याच्या मूळ स्वरूपात राहिलेला नाही. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, जसा काल जात गेला. आणि बाबांनी तर तिथे बाबांचे शब्द मी सांगत नाही माझ्या म्हणजे टिफिन लेक्चर मध्ये बाबा म्हणतात की बड्डी पंडित वगैरे स्वार्थी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या धर्माचं विपर्यस्त स्वरूप करून ठेवलेलं आहे. मग तुम्ही जर धर्म मूळ स्वरूपात मला माहीतच नाही तर कोणत्या धर्माचं आचरण मी करणार. आणि म्हणून बाबा म्हणतात कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कुठल्याही योगाने तुम्ही करा. तिथे बाबांनी ईश्वर प्राप्ती हा शब्द कधीही वापरला नाही. गमतीची बाब म्हणजे मान्य, ईश्वर प्राप्ती हा शब्द कधीच वापरला नाही. कारण आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची नाहीच आहे, आपल्याला ईश्वराचा अनुभव घ्यायचा आहे. त्या दोन्हीतला फरक काय. प्राप्त ती गोष्ट केली जाते जी आपल्याजवळ नाही आहे, बाहेरून मिळवायची असते. ईश्वर आपण ऑलरेडी परमात्मा आहे. मान्य, बाबा सांगतात की प्रत्येक जण परमेश्वर आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी परमेश्वर आहे, ते तुम्हाला फक्त अनुभव करायचे, फील करायचे, महसूस करायचे, त्याचा अनुभव घ्यायचा की ईश्वर आहे. म्हणून कुठेही चुकूनही बाबांनी ईश्वर प्राप्ती शब्द लिहिलेला नाही, कारण तो प्राप्त करायचा नाहीच आहे. म्हणून तर बाबा म्हणतात की यू अँड आय आर नॉट वी बट वन. हे गणित काय लहानपणी कळायचंच नाही की कसं काय म्हण. आता कळतंय बाबांचं लिटरेचर वाचल्यावर की तुम्ही आणि मी लोकांना ईश्वर का मिळत नाही, कारण ते चुकीच्या जागी ईश्वराला शोधतात. बाबा म्हणतात दे सर्च गॉड आउटसाइड यू बट ही इज विदिन यू, सर्च हिम विदिन यू. आपल्या आतल्या ईश्वराशी कसं कनेक्ट करायचं. तर बाबांच्या प्रेमाश्रम मधला मुलगा आहे एस्पन बेसली, त्यांनी सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ही पद्धती त्यांना बाबांनी प्रेमाश्रमात शिकवलेली आहे. जर करायचंच मेडिटेशन ध्यान त्यांना तर कसं करायचं. इंटरनलायझिंग म्हणजे काय. आजकालची तुम्ही तरुण पिढी जिम मध्ये जाऊन वर्कआउट करता ना, कोण म्हणतं मी डाएट करतोय, कोण म्हणतं मी वर्कआउट करतोय, हो की नाही. तसा आध्यात्मिकतेमध्ये पण वर्कआउट करायचं असतं. ते वर्किंग आउट काय आहे की आपणच आपल्याला बघायचं की माझ्या वीक पॉइंट्स काय आहे, माझ्या कमी काय काय आहे, मला करेक्ट स्वतःला कुठे कुठे करायचे, काय काय माझ्या कमजोरी आहेत, याचा अभ्यास करून त्याच्यावर कार्य करून सतत प्रयत्न करायचा, प्रयत्नशील राहायचा की त्या कमी ज्या आहेत उणीवा माझ्यातल्या भरून काढायच्या. आध्यात्मिकतेच्या दृष्टीनं उणीवा म्हणते, दुनियादारीच्या दृष्टीने 4 पैसे आहेत का नाहीत, सौंदर्य आहे की नाही ह्याला, किंवा प्रॉपर्टी आहे की नाही, ह्या उणीवा नव्हे. आध्यात्मिकतेच्या दृष्टीने जे काही गुण आवश्यक आहे, जसं पश्चाताप प्रार्थनेत बाबांनी सांगितलेले आहे, त्या माझ्या काय काय चुका होतात हे वर्कआउट करायचं. दुसरं वर्किंग आउट काय आहे, इंटरनलायझिंग म्हणजे काय. आतमध्ये तुमच्याकडे आत्माराम परमात्मा, त्याला शोधायचंय आणि त्याच्याशी आपलं मिलन, म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाला शोधून ओळखून जाणून त्या मूळ स्वरूपाशी एक व्हायचं. म्हणजे इथे मिलन कोणाचं, जीवाचं शिवाचं, जीवात्मा परमात्मा झाला पाहिजे. मग त्यासाठी आतमध्ये जो आहे त्याच्याशी संधान साधता आलं पाहिजे. ही सोपी गोष्ट नाही, पण अशक्य मुळीच नाही. प्रेमाश्रमातल्या मुलांना जे बाबांनी सांगितलं, जे काही थोडंफार मला आठवतं ते मी सांगते. बाबांनी त्यांना सांगितलं सुरुवातीला, आता हा इतका सुंदर फोटो आहे, असे बरेच फोटो आहेत ह्या पोज मधले. हा फोटो आणि याचे चेहऱ्याची काही जादू और आहे, हा हॉलची जादू आत.
आत पाऊल टाकलं की मस्त वाटतं. कुर्सी बाबाच्या आलिंगनात गेल्यासारखं वाटतं. हा प्रत्येकाचा वेगळा अनुभव असेल. तर बाबांनी मुलांना सांगितलं की तुम्ही त्यावेळी बाबा प्रत्यक्ष होते, की माझ्याकडे एकटक बघा, किंवा बाबा नसतील तेव्हा बाबांच्या फोटोकडे एकटक बघायचं. हा प्रकार मेडिटेशनचा काही दिवस बाबा. आता तुम्ही ऐकता, भजन ऐकता, काय करायचं? बाबांच्या फोटोकडे बघायचं. गाणारा जो आहे ते शब्द जातातच कानामध्ये. बाबांच्या फोटोकडे एकटक बघायचा हा एक प्रकार. दुसरा प्रकार बाबांनी सांगितला, फोटोकडे बघायचं, 5 मिनिट सतत बघायचं, नंतर डोळे बंद करायचे आणि ती बाबांची छबी इथे, ज्याला आपण आज्ञाचक्र म्हणतो, इथे आणायचा प्रयत्न करायचा. हे बाबांनी सांगितलेलं आहे प्रेमाश्रमच्या मुलांना. मी म्हणत नाही की तुम्ही हे कराच, तुम्हाला आवडलं तर करू शकता. त्यातनं जो काही आनंद मिळेल, त्यातनं जी काही अनुभूती मिळेल, ती जितक्या व्यक्तिमत्वात तितके प्रकार भिन्न असते, ती विविध आहे त्यात. म्हणून बाबा सांगतात की गॉड रिअलायझेशन किंवा फना फिल्ला आणि बकाबिल्ला बका अवस्थेचं वर्णन करताना ते सांगतात. त्याचे प्रकार ठोक त्यांनी 4 सांगितले. खरं तर बाबा म्हणतात त्याचे अगणित प्रकार आहे की जे मोजता येणार नाही. जितक्या व्यक्ती तितके प्रकार आहेत. कारण प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचे संस्कार सगळं भिन्न आहे, परिस्थिती भिन्न आहे, प्रत्येकाचा अनुभव भिन्न आहे. म्हणून आध्यात्मिकतेमध्ये कॉपी करून अजिबात चालत नाही. त्याला तो मार्ग सुटेबल झाला. आपल्याला आपल्याला काय बरं वाटतंय, आपल्याला काय सुटेबल आहे ते करायचं. आणि म्हणून बाबा सांगतात की डीप विदिन युअर हार्ट, तुमच्या हृदयातल्या हृदयातनं अंतरात्मापासून जो आवाज येईल, तो माझा आवाज, त्याच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायचा. आणि त्या अगदी मनापासून, हृदयापासून जी गोष्ट करावीशी वाटेल ती तुम्ही करा, तीच खरी पूजा. मग ती तुम्हाला काही वाटो. त्याची एक सुंदर हकीकत सांगते. पूजा थाळीच पाहिजे, कुंकूच पाहिजे, फुलच पाहिजे, काही नाही. जे तुम्हाला मनापासून वाटेल ते तुम्ही केलं म्हणजे ते ईश्वराला पोहोचतं. माझे वडील जेव्हा पुण्यात शिकत होते, हॉस्टेलला होते, रामचंद्र गाडेकरांनी एक दिवस येऊन, जर रिपिटेशन असेल, माहीत असेल तर मला माफ करा, विषयात आलं म्हणून ती गोष्ट सांगते. रामचंद्र गाडेकरांनी त्यांना कानात येऊन सांगितलं, मेसमध्ये जेवण करत होते ते हॉस्टेलच्या, की आज अशा अशा गाडीने बाबा जात आहेत. एवढंच सांगितलं. गुपचूप का सांगितलं? ते न्यू लाईफचे दिवस होते, बाबांना सगळ्यांना भेटणं शक्य नव्हतं. पण आतल्या खबरा स्पेशल माणसांना मिळायच्या. जसं बाबा खूप कडक एकांतवासात असले तरी काही लोकांना बाबांना भेटायची परवानगी होती, बाबांबरोबर राहायची परवानगी होती. त्यात ते सद्भाग्य माझ्या वडिलांनाही मिळालं की बाबा एकांतवासात असतानाही त्यांना बाबांना भेटायला मिळालं. आणि म्हणून आमचं इतक्या लहान वयात इतक्या वेळा, 12 वेळा दर्शन झालं. 1968ला खूप लोकांचं दर्शन नाही झालं. 65 नंतर बऱ्याच लोकांचं दर्शन झालंच नाही. 65 जो पुणे सेंटरचा कार्यक्रम नंतर. आणि 68ला माझं 2दा झालं आणि ते मला आठवलंय. एनिवे, तर वडिलांना जेव्हा सांगितलं तेव्हा वडिलांनी तसंच जेवण सोडलं, सायकल घेतली, घड्याळ बघितलं, अगदी वेळ कमी होता, पटकन गेले स्टेशनला. सायकल ती स्टँडला पण लावली नाही, अशीच टाकली. आता बोगी कोणती माहित नाही, पण हृदयात तळमळ होती, बाबा आहे तर त्यांना भेटलं पाहिजे, दिसले पाहिजे बाबा, बस. ते बाबांना काही मागत नव्हते, सांगत नव्हते, विचारत नव्हते, काही नाही. आणि मग ते धावत, की गाडीची वेळ होत आली होती, प्लॅटफॉर्मवर धावतायत, सगळ्या बोगी शोधतायत, सगळ्या खिडक्यांमध्ये बघतायत की कुठे बाबा दिसतील, कुठे बाबा दिसतील. आणि अचानक गाडी निघायची वेळ होत आली, 3/4 गाडी झाली आणि अचानक एका खिडकीत त्यांना बाबा दिसले. खिडकीत बाबा होते आणि बाबांनी हात असा बाहेर काढला, ट्रेनची खिडकी. त्यातनं, आता तिथं सर्वज्ञ आहे, त्यांना कळलं की अरे, एक जीव माझ्या भेटीच्या ओढीने धावतोय, मग त्याला मी कसा अवेलेबल होईल. बाबांनी हात आपला बाहेर काढला
खिडकीच्या. आणि वडिलांना बाबा दिसले. त्यांना खूप आनंद झाला. शिट्टी ऑलरेडी त्यावेळी शिट्ट्या असायच्या ट्रेनची. शिट्टी ऑलरेडी वाजली होती. धावत धावत दादा गेले आणि काय केलं त्यांनी? फक्त बाबांच्या हाताचं चुंबन घेतलं. हात बाहेर होता खिडकीचा. बाबांच्या हाताचं चुंबन त्यांनी घेतलं. तत्क्षणी गाडी सुरू झाली आणि गेली. ना त्यांनी काही शब्द वापरले, ना बाबांना काही बोलले, ना काही विचारलं, ना बाबा तर मौनच होते. हृदयाच्या हृदयातून आतून जे वाटतं ती खरी पूजा ह्या विषयाच्या अनुषंगाने आपण हे सांगत होतो. आणि आपण हे बघत होतो की इंटरनलायझिंग आणि स्पिरिच्युअल वर्किंग आउट म्हणजे काय. ओघाओघात दुसऱ्या गोष्टी येतील, आपण मूळ मुद्दा सोडायचा नाही. माझ्याकडनं सुटला तर तुम्ही सांगायचं सुटला. असंच असतं. आपण दुनियेत कशासाठी येतो? जीवाचा परमात्मा शिवात्मा बनण्यासाठी. पण ओघाओघात काय होतं? आपण दुनियादारी करतो आणि तो परमात्मा शिवात्मा बाजूलाच राहतो. तर त्याचं इंटरनलायझिंग म्हणजे आता हा प्रकार दुसरा सांगितला की इथे बाबांचा चेहरा आणायचा प्रयत्न करायचा. आणि तिसरा प्रकार मग तुम्हाला जी बाबांची छवी आवडते ती सतत इथे आणायचा प्रयत्न करायचा. जस्ट लव्ह हिम. आणि त्या पुढची अवस्था म्हणजे आतून जो अगदी आतमध्ये तुम्ही नाही आणि तुम्ही ईश्वर आहात, परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करायचा. आता हे कसं करायचं? प्रत्येकाने स्वतःची वाट बनवायची. तिथे म्युन्सिपाल्टीचा रोड नाही. मुद्दा काय आहे? त्याच्याशी कनेक्ट करायचं. त्या आतल्या परमात्म्याशी आपण संधान साधणं हा मराठीत सुंदर शब्द आहे. ते संधान प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करेल. कुणी आंघोळ करताना सतत त्याचं स्मरण करेल, ज्याला आपण मानस पूजा म्हणतो, की असं तो असं समजेल की मी बाबांनाच आंघोळ घालतोय. किंवा त्याच्या डोळ्यापुढे येईल की बाबा कसं तोंड धुवायचे. बाबा कसं तोंड धुवायचे माहिती आहे तुम्हाला? हा, व्हेरी गुड. ही नोज. कॅन यू टेल फॉर अदर्स? मेहराबाई सांगतात असं असं साबण लावून मग असं नव्हते करत बाबा. अख्खी साबणाची वडीच घेऊन बाबा तोंडावरती घासायचे. आणि नंतर लॉट ऑफ वॉटर आणि ही यूज टू जस्ट स्प्लॅश द वॉटर ऑन हिज फेस. पाणी नुसतं ते चेहऱ्यावर असं स्प्लॅश स्प्लॅश उडवायचे. मग आता हे वाचलं किंवा आज तुम्ही ऐकलं, इथून पुढे तुम्ही बेसिनवर तोंड धुवा, आंघोळीच्या वेळेस धुवा, नळाखाली धुवा, ज्या ज्या वेळी तुम्ही तोंड धुवाल तुम्हाला ते बाबा तोंड धुताना आठवले पाहिजे. These are the ways how to connect with him. इंटरनलाइज कसं करायचं? डोकं दुखतंय, कंबर दुखते, माय दुखतोय, माझा दुखत नाही, माझ्या आतल्या मेहर प्रभूचाही तो दुखतो, हे जाणवलं पाहिजे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या त्या वेदनेवरचं लक्ष हटवाल, डायव्हर्ट करून ते बाबांवर लक्ष केंद्रित करा की माझ्या आत बाबा आहे, तेव्हा तुमची ती वेदनाही तुम्हाला जाणवणार नाही आणि तुमची अनुभूती फार वेगळी असेल जी शब्दात सांगता येणार. तुम्हाला श्रीराम भाऊ पोपे सगळ्यांना परिचित असतील नागपूरचे. वय आहे, देह आहे, त्याच्या व्याधी राहणारच. कोणी नवीन गोष्ट नाहीये. त्यांना कधी काय म्हटलं की अरे काका तुम्हाला तर असं झालं, पाय सुजले, काय बरं आहे का? मला काही झालं नाही, ठरलेलं होतं, मला काही झालं नाही, माझ्या शरीराला त्रास होतोय, मला काय होत. म्हणजे सतत जाणीव होती की मी म्हणजे शरीर नव्हे. आपण जे म्हणतो मी म्हणजे शरीर, हे अज्ञान आहे. आणि म्हणून त्याच अज्ञानातून जागं करायला बाबा आले. आणि म्हणून बाबा सांगतात आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. कोणत्याच झोपेतून जागं करायला आले का? नाही. ते जे अज्ञान आहे की तुम्ही जे स्वतःला माणूस समजता हे अज्ञान.
तुम्ही जे मिथ्या विचार करता की ही सृष्टी बरोबर आहे, हेच खरं आहे, हा मिथ्या विचार झाला, तो अज्ञानातून आला. म्हणून त्या अज्ञानातून आपल्याला जाग करायला आले. अज्ञानातून जागे झालो तर ते इंटरनलायझिंग होईल, तर ते वर्कआउट होईल आणि तर तो ईश्वर साक्षात्कार मिळेल. तर ते एक्सपंदार वेस्ली जे आहे बाबांचे प्रेमाश्रमचा मुलगा, त्यांनी हे सगळं बाबांकडून शिकून घेतलं आणि पुढेही आयुष्यभर त्यांनी ते केलं. आणि त्यांनी सांगतात की बाबांच्या आश्रमात ते 3ऱ्या भूमिकेत गेले होते. पुढे ते 5व्याही भूमिका त्यांनी पार करून त्यांना बाबांनी मुक्ती दिली. पण कायम त्यांनी बाबांच्या ह्या सूचनांचं पालन केलं आणि त्यांना ज्या सिद्धी मिळाल्या, शक्ती मिळाल्या. ते आजारी होते, फ्रॅक्चर झालेलं होतं, असहाय्य बेडवर पडले होते, हलू डुलू शकत नव्हते. पत्नी पण आजारी होती, ती बाजूच्या बेडवर होती, तिला पाणी हवं होतं. घरात 3रं माणूस नव्हतं, तिला पाणी द्यायचं पेल्यातलं, पेला तिथे टेबलवर आहे, तो घ्यायचा आहे, पण ते असहाय्य आहे, कारण हलू शकत नाही, तिला पेल्यातनं पाणी देऊ शकत नाही. ही हॅज टू वेट फॉर समवन टू कम. मग पुढे त्यांना त्यांच्यातल्या शक्ती जाणवायला लागल्या आणि ही म्हातारपणातली उतार वयातली गोष्ट. तोपर्यंत त्यांचं जवळपासच्या चांगल्या ठिकाणी सगळ्या अशा यंग मुलांना घेऊन पिकनिकला जाणं हे चालू होतं. बाबांच्या मीटिंग्स चालू होत्या. त्यांना बाबांनी सांगितलं पण होतं की तुम्ही तिघे असाल तेव्हा मी तिथे असेल, लोक येतात की नाही याची चिंता करू नको. आणि अशा नवीन पिढीला इतके लोकांवर त्यांचं वागणं स्वतःचं अगदी त्या सतत स्माइलिंग फेस आणि प्रेम असं प्रसृत होतं त्यांचं. तर ते जे इंटरनलायझिंग आहे, हळूहळू हळूहळू he says that I would connect with Baba within me. आणि अशी तपश्चर्या चालली. होऊ शकतं, माणूस आहे की सतत मी काही पुस्तक वाचू शकत नाही, सतत ती काही गाणं गाऊ शकत नाही, सतत तुम्ही काही बाबांच्या गोष्टी ऐकू शकत नाही, सतत काही जप भजन आपण करू शकत नाही. थोड्या वेळाने कंटाळा आला, ताण जाणवला, फिरून या. ते स्वतः सांगतात की ताण जाणवल्यानंतर वेळून होऊ नये म्हणून मी स्वतः त्यातनं बाहेर पडायचो आणि फिरून यायचो. हेच पण दरवेळेस नाही सांगतो. तर आतल्याशी कनेक्ट व्हायचं. मग त्यांनी ते एक दिवस त्यांना पुस्तक हवं होतं आणि त्यांना कळलं की माझ्यात आता अमर्याद शक्ती आहे. ही जस्ट वॉन्टेड टू ट्राय देम. त्यांनी प्रयत्न केला की त्यांनी पुस्तक घ्यावं, आपल्या ते पुस्तक माझ्या हातात द्यावं, मी वाचावं. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांचं ते अनसक्सेसफुल झालं. का? बाबांनी सांगितलेलं आहे की माझे जे प्रेमीजन आहेत त्यांना मी डोळ्यावर पट्टी बांधून हा प्रवास करवणार आहे. तुम्ही कोणी 4थ्या भूमिकेत असेल, कोणी 5व्यात भूमिकेत असेल, 3ऱ्यात असेल, तरी त्या माणसालाही कळणार नाही, बाजूच्यालाही कळणार नाही की मी कोणत्या भूमिकेत आहे. का? अशा सिद्धीच्या मोहात पडू नये. त्यांच्या वापराचा मोह होतो आणि त्या वापरातनं दुसरे कॉम्प्लिकेशन्स होतात, अधपतन होतं. आणि म्हणून बाबा सांगतात की मी माझ्या त्यात बाबांनी त्यांचे बाह्य मंडळाचे सदस्य आणि प्रेमी सगळे आपण हे एका कॅटेगरीत टाकले ना. तिथे 3 कॅटेगरी नाही, आंतरिक सर्कल किंवा मंडल, बाह्य मंडल किंवा सर्कल आणि भक्त, असं 3 कॅटेगरी नाही, फक्त 2 कॅटेगरी बाबांनी केल्या. आंतरिक मंडळाचे जे सदस्य आहेत 120 त्यांना तर बाबांना ईश्वर साक्षात्कार द्यायचा आहे. पण बाह्य मंडळाचे सदस्य आणि भक्तगण या सगळ्यांसाठी ते सांगतात प्लॅन रेडी केलेला आहे, त्यांनी चॉकआउट करून ठेवलेला आहे. जेव्हा केव्हा ज्या कोणत्या काळात ज्याला कोणाला मोक्ष किंवा मुक्ती मिळणार त्यावेळेसचा जो सद्गुरू आहे तो आपोआप त्यांनी जे प्लॅन करून ठेवलंय त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. आणि मग त्यांना जाणवलं की ते ही वॉज सो हॅपी अँड ही थँक बाबा की बाबांनी मला माझ्या शक्तींचा उपयोग करण्यापासून परावृत्त केलं, वाचवलं, माझ्याकडून ते होऊ दिलं नाही. आणि शक्ती चालल्या नाही म्हणून ते दुःखी नाही झाले, पण बाबांनी त्या चालू दिल्या नाही म्हणून ते आनंदित झाले. तर
तर असं तो माणूस की त्यांचं आचरणच असं होतं की त्यांच्या प्रभावाने बाबांवरच्या प्रेमाने अनेक लोक पुढच्या पिढीतले आताचे यंग आहेत यांच्यासारखे ह्यांच्यापेक्षा लहान ह्यांच्यापेक्षा मोठे ते इतक्या ह्याने बाबांच्या संपर्कात आलेले सगळे लोक आहेत. हा जो बाबांनी मार्ग सांगितला हे जे वर्कआउट आहे त्याच्यामध्ये ज्या बाबांनी सांगितले हाऊ टू लव्ह गॉड, माय विश, पश्चाताप प्रार्थना, माझा प्रेमी कसा असावा, बाबांनी सांगितलं माझा प्रेमी सिंपल 3 गोष्टी सांगितल्या, प्युरिटी, इमानदारी आणि लव. की शुद्ध आचरण असावं, पवित्र आचरण असावं माझ्या प्रेमीचं. किती माफक इच्छा आहे. तो इमानदार असावा. इमानदारीत सगळं आलं, खोटं बोलायचं नाही, ढोंग करायचं नाही, सगळं आलं की नाही. आणि तिसरं की प्रेम, माझ्यावर म्हणजे बाबांवर प्रेम करायचं. आणि चौथं सांगितलं इतरांची निस्वार्थ भावनेने सेवा करायची. असा बाबांनी माझा प्रेमी असावा असं सांगितलं. आता प्रेम करायचं म्हणजे काय? बाबा सांगतात माझं सतत स्मरण करा, माझी सतत आठवण करा, रिमेंबर मी कॉन्स्टंटली. हाऊ टू रिमेंबर बाबा कॉन्स्टंटली, त्याचेही मार्ग त्यांनी सांगून ठेवलेत आपल्याला. बाबांनी 4 प्रकार सांगितले कसं बाबांना सतत. आणि ना हे जे 34 लेक्चर्स बाबांनी मेहराश्रम आणि प्रेमाश्रमच्या मुलांना स्पेशल दिलेले सिक्रेट होते. इतर मंडळींना आणि जगासमोर आजपर्यंत ते आलेले नव्हते. संध्याकाळी रोज संध्याकाळी समाधीला 7 ते 8 वेळेस बाबा ते लेक्चर मुलांना द्यायचे. 9 ते 14 वयोगटाच्या मुलांना बाबा ते लेक्चर द्यायचे. आणि आता त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालं. आता म्हणजे 2-5 वर्ष झाली क्रिएशन अँड कॉजेस. त्याच्यामध्ये बाबांनी इतके सगळे सृष्टीचे रहस्य सगळे उलगडून सांगितलेले आहेत त्या पुस्तकामध्ये. तर बाबा त्याच्यात प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी, चॅप्टर काही असू दे, सृष्टीचं रहस्य सांगितलेलं असू दे. बाबा सांगतात 7 सूर्य आहे. झोप येता येता उडली ना झोप ऐकल्याबरोबर 7 सूर्य म्हटल्याबरोबर त्यांनी वाघवर करून 7 सूर्य कसे ते बाबांनी उलगडून सांगितले. पहिला जीव कोणता तेही बाबांनी सांगितलं, तो कसा निर्माण झाला तेही सांगितलं. सृष्टीची कुठलाही विषय खूप सुंदर आहे. कुठलाही चॅप्टर असू दे, तुम्हाला पाहिजे तर युट्यूबवर ते सगळे सांगितलेलं आहे, रेकॉर्डिंग केलेलं आहे. मेहर बाबाज बुक रिडिंग, वसंत पालवे नावाने तुम्ही शोधा युट्यूबवर. त्याच्यात प्लेलिस्टमध्ये जाऊन क्रिएशन अँड कॉजेस करा, तुम्हाला मिळून जाईल. किंवा बाबा झूम आहे मर्टल बीचं, त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये मेहर बाबाज अर्ली मेसेजेस टू द वेस्ट त्याच्यातही दिला. सांगायचा मुद्दा म्हणजे त्या 34 लेक्चरचा विषय काही असला तरी शेवटी बाबाने प्रत्येक लेक्चरच्या शेवटी इनव्हेरिएबली बाबाने सांगितलंय लव मी, रिमेंबर मी, थिंक ऑफ मी कॉन्स्टंटली. ते मानाचं उदाहरण थिंकिंग अबाउट बाबा होतं. स्प्लॅश स्प्लॅश अनेक प्रकार आहे. थिंकिंग अबाउट बाबा. आपण जे बाबांना चटणी आवडायची इन द सेन्स, सुरुवातीचे जे दिवस होते पोस्ट ऑफिस मधले, तिथं मेहरामाई बाबांना चटणी कशी करून द्यायच्या माहिती? त्यांच्याजवळ मिक्सर नव्हता, पाटा वरवंटा नव्हता, खलबत्ता नव्हता. आणि त्यावेळेस नुसती मिरची झाल लागायची बाबांना. कारण त्यांची पूर्ण जे आहे सृष्टीचं भान ची प्रोसेस मधल्या ज्या वेदना आहेत त्या पूर्ण गेल्या नव्हत्या. आणि ते फार वेदनादायी पिरियड होता बाबांसाठी. त्यामुळं तिखट मिरची बाबा खायची. त्यांनी काय केलं, मेहराबाईंनी त्या सगळ्या मंडळी ज्या दौलतमाई वगैरे महिला मंडळी तिथे होत्या, त्या आरण गावामध्ये असं सपाट पाट्यासारखा दिसणारा एक दगड आणला, वरवंट्यासारखा दिसणारा ओबडधोबड दगड आणला, वावरात पडलेला जमिनीवरचा, तो स्वच्छ धुतला आणि त्याच्यावरती फक्त हिरवी मिरची आणि मीठ आणि कधी लाल मिरची आणि मीठ रगडून ती चटणी मेहराबाई बाबांना द्यायची. कधी कधी ठेचा द्यायचा, म्हणजे सॉरी पुढे पुढे त्याच्यात त्या लसूण टाकायला लागेल.
मग ती हकीकत तुम्हाला माहिती असेल की एकदा मेहराबाईंनी काय बाबांना पाणी पिणी दिलं असेल, चहा, आणि लसणाचा वास येत होता. बाबा नाराज झाले. ते सुरुवातीचे दिवस होते, मेहराबाईंना पण ते ट्रेन करत होते. त्याने सांगितलं लसणाचा वास येता कामा नये, मला जेव्हाही तू चहा पाणी जे काही देशील ते स्वच्छ हात धुवून द्यायचं. आणि बाबांनी एक वेगळी आज्ञा मेहराबाईंना दिली होती. त्या काळात सनलाईट साबण होता, आठवतोय? कोणाकोणाला आठवतोय? शाबास. आमच्या जमान्यात कसं काय ना आठवणार, पिवळा साबण, सनलाईट आहे की नाही, कपडे धुवायला वापरायचो आपण तो साबण सनलाईट. तर बाबांनी मेहराबाईंना आज्ञा ही दिली होती की हात त्या फक्त सनलाईटने धुतील. काय? हात धुवायला मेहराबाईंना सनलाईटच साबण दरवेळेस वापरायचं. खुदा की बाते खुदा ही जाणे, आपण त्याचं समजू शकत नाही. आणि त्या आज्ञेचं इतकं कठोरतेने त्यांनी पालन केलं की ती पाश्चात्य महिला सांगते की विदेशात तर सनलाईट मिळते, आणि ह्या जेव्हा विदेशात गेल्या तेव्हा आठवणीने मग सनलाईट साबण घेऊन मग त्याचे छोटे छोटे तुकडे कापून त्यांनी बरोबर नेले की हेच फक्त मेहरासाठी बेसिनवर आठवणीने आम्ही ठेवायचो, बिकॉज बाबा हॅड ऑर्डर्ड हर टू राईट वॉश हर हँड्स ओनली विथ द सनलाईट सोप. आयुष्यभर त्या माऊलीने सनलाईटने हात, म्हणजे एखाद्याला म्हणायचं निर्माने हात धुवून म्हणण्यासारखं आहे. बाबांची आज्ञा होती, पाळली. ओबिडियन्सच्या बाबांच्या अनेक कथा आहेत, पण त्यापूर्वी रिमेंबरन्सचा बाबांचा मेसेज मी आधी सांगते थोडक्यात, मग बाबांच्या गोष्टी हव्या तर आपण सुरू करू, किंवा तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला गोष्टी ऐकायच्या गोष्टी सांगू, असं दुसरं ऐकायचं दुसरं सांगू. असं व्हायला नको की फार बोजड होतंय, डोक्यावरनं जात आहे, कंटाळा आला, असं व्हायला नको. तर बाबांनी सांगितलं त्या प्रत्येक लेक्चरच्या भोवती लव मी होल हार्टेडली, रिमेंबर मी कॉन्स्टंटली, थिंक अबाउट मी कॉन्स्टंटली. प्रत्येक गोष्टीत वैविध्य आहे बा, त्यांचा विचार सतत मनात बाळगणं. त्याची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, माझ्या आईच्या शेवईची तुम्हाला गोष्ट माहित असेल. त्या माऊलीने घरी शेवई केली तर थिंक अबाउट मी, म्हणजे त्यांना सतत बाबांचा विचार. आपण शेवई खातो तो माझ्या मेहर प्रभूलाही शेवई मिळावी हा विचार दिल्या पाठवून. ज्यांनी अवताराने नाश्ता कधी केला नव्हता, त्या शेवया गेल्यावर एवढ्या प्रेमाने पाठवलेला नाश्ता सुरू झाला, शेवई बंद झाली, बाबांचा नाश्ता बंद झाला. मेहराबाईंचा बिल त्याच्यावर. थिंक अबाउट मी कॉन्स्टंटली, सतत खाता पिताना की बाबा अरे डाळ भात आला, बाबांना डाळ भात आला का, कारण पचायला हलका, चावायला. बाबांचे दात नव्हते. कुठलंही सेलिब्रेशन असेल तर काय बनवायचे? शिरा, हलवा. आजही 25 फेब्रुवारीला मेहराबादला हलवा म्हणजे शिरा बनवला गेलाय प्रसादाला, माहितीये? रात्री 2 आणि 3 ला उठून तो जो जगू आहे म्हणजे खूप, तो रात्री 2 वाजल्यापासून त्याची बायकोचा फोन होता मगाशी की चहा आणि शिरा, भजी खाऊ घालायची, ते खायची. तर त्याच्यात बाबांनी सांगितलं एक ग्लिम्सेस ऑफ गॉड मॅन नावाचं जे पुस्तक आहे, त्याच्यात हा संदेश नौशेरवान अंजरने दिलाय. तो एरेक्सने त्यांना सांगितला होता. बाबा वेगवेगळ्या वेळेला कधी पब्लिकली एखादा संदेश द्यायचे, कधी इंटिमेट ग्रुपमध्ये वेगळा संदेश द्यायचे. तर तिथे बाबा सांगतात की मला आठवण्याचे प्रकार बाबा, तुम्ही 4-5 मार्गाने माझी आठवण काढू शकता. कशी? तर पहिला प्रकार बाबांनी सांगितलाय की सकाळी उठल्याबरोबर माझा फोटो बघा, त्याचं दर्शन घ्या. झोपताना माझ्या फोटोचं दर्शन घ्या. आपल्याकडे बहुतेक सगळ्या घरात बाबा प्रेमीची ही पद्धत आहे. आपण झोपताना जय बाबा, उठताना जय बाबा, बाबांना नमस्कार. पुढे बाबा सांगतात घरात सगळीकडे माझे फोटो लावा, दिसेल तिथे, इव्हन टॉयलेट मध्ये सुद्धा फोटो लावा. बाबा सांगतात की तुम्ही विसरायला जरी गेलात तरी ते फोटो बघितल्यानंतर तुम्हाला विसर पडू नये, त्याचा आठवायला वाटतं. त्याचा आठव यावा. आमच्या बदल्या व्हायच्या, फोटो सामान यायचंच होतं.
सामान लावलं पण फोटो फ्रेमचे बॉक्स उघडला नव्हता. ज्या दिवशी बॉक्स उघडला आणि सगळे फोटो लागले भिंतीवर, माझे मिस्टर म्हणे आता कसं आपल्या घरासारखं वाटायला. सगळीकडे फोटो लावायचे, ते पूरब आणि पश्चिम आणि काय काय लोक म्हणतात की वेगवेगळ्या दिशाला नको, सगळीकडे नको, एकच फोटो. सोडा, बाबांनी सांगितलं ना सगळीकडे लावा. किती फोटो सुंदर सुंदर, 101 बाबांचे फोटो आहेत. भिंती कमी पडतात आता, जागा कमी पडते, फोटो आहेत तसेच. पुढे बाबा सांगतात, मी जे लिहून ठेवलेलं आहे किंवा माझ्याबद्दल जे लिहिलेलं आहे ते चरित्र, लिटरेचर, पुस्तक वाचा. आणि जसं बाबांनी सांगितलंय की ज्यांना माझ्या भौतिक देहाचं दर्शन झालेलं नाही, त्यांनी जर माझी फिल्म बघितली तर माझं प्रत्यक्ष दर्शन घेतल्यासारखं आहे. एवढं मोठं आयुष्य, किती फायदा आहे. ज्या लोकांचं भौतिक दर्शन बाबांचं झालेलं नाही, आमचंही झालंय भौतिक दर्शन, माझं 12 वेळा झालंय बाबांचं, तरीही फिल्म म्हटलं की आधाशासारखं बघत नसतो. किती वेळा मिळाले तर आय लाईक इट. माझा नातू विचारतो, आजी तुला भजन का आवडतात ग, तुला सारखं हैदराबादला का जायचं असतं? आय लाईक इट. तर तसंच बाबांनी सांगितलं की माझ्या शब्दांमध्ये मी इतकी ऊर्जा देऊन ठेवलेली आहे की जो कोणी त्याचं वाचन करेल, मग त्याला ते कळो किंवा न कळो, त्याचा आध्यात्मिक फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे बाबांचे शब्द. तर बाबा सांगतात वाचा. कितीतरी गोष्टी वाचनातून कळतात. कुठे ना कुठे एखादी चूप पेटणं म्हणतो आपण त्याला, दिवा जळतो. कुठे ना कुठे हृदयातला पण दिवा जळतो. काही गोष्टी आहेत. किती कष्ट, अपार कष्ट त्यांनी आपल्यासाठी, मानवासाठी घेतले, ह्या सगळ्या सृष्टीसाठी घेतले. किती देह झिजवला, एक सेकंद कधी वाया घातला नाही. कुठे कुठे कसे कसे फिरले, ना खाण्यापिण्याची शुद्ध, ना अंघोळ, ना दाढी. अशाच एक मस्त टूरवरून बाबा गेले होते. अवतार झाला होता नुसता, प्रकट कपडे एवढे मस्त शोधायचे, कुठेही पायी फिरायचं, बैलगाडीतून फिरायचं, कसल्या कसल्या नाण्याचे मस्त असायचे, त्यांना आंघोळ घालायची. म्हणजे त्यांचा अवतार होणारच. ना झोपण्याचा ठिकाणा, ना खाण्याचा, ना आंघोळीचा, दाढी वाढलेली. परत मेहराघाटला जायची वेळ आली तेव्हा बाबा गेले, रचला म्हणाले तुझे कपडे मला. मेहराने मला ह्या अवतारात बघितलं तर तिला दुःख होईल, आणि मेहराला दुःख होऊ नये म्हणून तिच्याकडे जाण्यापूर्वी बाबा प्रेझेंटेबल होऊन गेले. त्या एवढे कष्ट मी घेतो हे तिला कळू नये, ती काळजी करेल. काय ते बाबा, अद्भुत प्रेम होत. बाबांचा खरा आवडीचा रंग पांढरा, पण मेहराला गुलाबी रंग आवडतो म्हणून बाबांनी गुलाबी रंग आवडून घेतला. म्हणून आम्ही म्हणतो बाबांचा आवडीचा रंग गुलाबी. प्रेमाचं प्रतीक. प्रेमाने काय साध्य होत नाही, प्रेम मार्ग का सांगितला, हा आपला विषय बाजूला आहे ना, आपण दुसरीकडे चाललो, पण हरकत नाही. तसं काही आज विषयाचं बंधन नाही आहे. काय म्हणतात, फ्री हँड, फ्री सर्व्हिस असते ना. तर त्या बाबा तिथे सांगतात की माझी पुस्तकं वाचा. तिसरा प्रकार आठवणीचा. म्हणजे काय, आपोआप बाबांची आठवण आहे. बाबा या पुढे या, माझं ना आलेल्यांना जागा होईल. थोडं थोडं पुढे सरकलात ना, जरा पाय पण मोकळे होतील, जरा हालचाल होईल, कळाच जाईल, कंटाळा जाईल. या बाबांच्या जवळ मस्त बाबा बसले, त्यांच्या पायाशी पुढे 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 येऊन कोण पुढे येते, सेकंड. तर त्या काळात पण अशा महिला होत्या, काही आहे की त्यांना बाबांच्या पायाशीच बसायचं असायचं, जवळ बसायचं असायचं. आणि काही एकदम पाठी, ज्या मेरवांच्या सवाल्यासारखे भिंत गाठायची. ते अस्मदार वेसली जेव्हा भारतात आले, त्यांना त्याची मोठी कहाणी आहे. ते बाबांच्या पायाशी बसले, बाबांचे पाय दाबायचे. 1965 साली, 1962-65. त्यांना कोणीतरी म्हटलं, आपल्याकडे सगळे आपण शहाणेच असतो, तर असं कोणीतरी शहाण्याने म्हटलं, तू बाबांची परवानगी घेतली बाबांच्या पायाचे पायला व्हायचो.
He never objected. And I always used to do so. इन माय स्कूल डेज मी जेव्हा मेहराश्रमला होतो, प्रेमाश्रमला होतो, तेव्हा मी असंच बाबांच्या पायाशी बसायचो, बाबांचे पाय दाबायचो. आणि आताही बाबांनी काय हरकत नाही घेतली. काय तुमच्या वडिलांचे पाय दाबताना तुम्ही त्यांची परवानगी घेता? त्याने त्याला विचारलं, तुमच्या वडिलांचे पाय दाबताना तुम्ही दाबता का वडिलांचे पाय? नसेल तर दाबा, आईचे दाबा, सासूचे दाबा, काहीच हरकत नाही. ते पुढे सरकण्यावरून हा विषय झाला. तिसरा मार्ग जो आहे रिमेंबरन्सचा, बाबा सांगतात माझी पुस्तकं वाचा. बाबा म्हणतात माणसाचं मन मोठं विचित्र आहे, त्याला वैविध्य हवं असतं, विविधता हवी असते, वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. मग त्याला आणखीन क्रेविंग होतं की मी अजून माझ्या प्रियतमाबद्दल जाणून घ्यावं, माहिती काढावी, कळाव्या गोष्टी. मग मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, त्या ज्या ठिकाणांना मी भेट दिली, ज्या ज्या ठिकाणी मी राहिलो, तुम्ही त्या ठिकाणांना जा आणि तिथे माझं स्मरण करा. आई लोक म्हणतात कशाला जायचं इकडे तिकडे, बाबा सगळीकडेच. हे बाबांनी स्वतः सांगून ठेवलेलं आहे. पुणे ग्रुपवर जेव्हा आम्ही हे टाकलं, तेव्हा प्रताप आहेरांनी त्याच्यात टोमणा मारला होता की काही काही लोक हल्ली बाबांच्या जागा शोधतात आणि लोकांनाही तिथे घेऊन जातात आणि प्रद्युक्त करतात. म्हटलं हा बाबांचा मेसेज आहे. आणि बाबा बापरे, एक बारीक लक्ष आहे त्यांचं तुमच्या सगळ्यांवर, आपल्या सगळ्यांवर, प्रत्येकावर बारीक लक्ष आहे. विश्वास ठेवा, एकही गोष्ट खसखसीच्या दाण्या एवढी त्यांच्या नजरेतून सुटत नाही. आठवड्याच्या आत परिस्थिती अशी झाली, पहिल्या रविवारी आपलं गुरुप्रसादला बाबांचं भजन असतं आणि आमच्या फॅमिली फंक्शनसाठी आम्ही पुण्याला गेलो आणि गुरुप्रसादला जाऊन बाबांचं दर्शन घ्यावं एवढीच इच्छा होती. आणि आम्हाला कळलं की आज सेकंड संडे असूनही आजच भजन आहे, पहिल्या संडेला झालं नाही. म्हटलं वा वा, 5 वाजताचं लग्न आहे, जाऊ उशिरा, लग्न कुठे वेळावर लागतात, आधी गुरुप्रसादला जाऊ. त्यांना मनवलं, कारण त्यांच्या पुतणीच्या मुलाचं लग्न म्हणजे आमच्या नातवाचं लग्न, सो वी आर सपोज टू बी देअर इन टाइम. 5 वाजताचं लग्न, 6:30 वाजता भजन सुरू होणार होतं. आम्ही 6:30 वाजता गुरुप्रसादला गेलो. आम्ही ठरवलं 7 वाजेपर्यंत आपण बसू. निघत नाही पाय बाबांच्या तिथून. कुठलंही भजन असू दे, तुम्ही किती छान तन्मयतेने आनंद घेत होतात त्यांच्या भजनाचं मी बघितलं आणि आय वॉज व्हेरी हॅपी. एक्सेप्ट लास्ट भजन, सगळे भजन सुंदर झाले. हे जिसको चाहिए होता है, काय काय आहे ते, डोंट से दॅट एनिवे. तर मग आम्ही तिथे गेलो, 7 पर्यंत बसू म्हणून निघालो आणि 7 वाजता निघणार की 5:45 झाले. मग 7 वाजता मी त्यांना फोन केले, कारण ते जेंट्स भागात बसले होते, मी लेडीज भागात बसले होते. अजून 5 भजनं करू, 1 भजन झालं मग जाऊ, की 4 भजनं झाले होते, अजून 5वं भजन झालं, 75 म्हणतो ना आपण, की मग आपण जाऊ. आणि हे ऍक्सेप्टेड. तेवढ्यात प्रशांत आयसने सांगितलं की आता ह्या दर्ग्यावरून डायरेक्ट आल्यात म्हणून मला एखाद्या कॉमेंट मारलं. दर्गा म्हणजे बाबाजांचा दर्गा. दर्ग्यावरून डायरेक्ट आलेल्या दिसतात, ह्यांना आधी आपण भाषण करायला सांगू, त्या आल्यात. मला म्हणे तू होता भाषण कर. म्हटलं तुमचं चालू दे ना नेहमीच आम्हाला. नाही नाही नाही, आमचं हेच नेहमीच आहे, तू आता आलीस तर तूच भाषण करणार. प्रताप काकांना त्याने सांगितलं तिला भाषण करू दे. आणि म्हटलं किती 5-10 मिनिट, नाही नाही अर्धा तास करायचं. आणि तिथे नेमकं बाबांनी ते रिमेंबरन्सचं मला अर्ध भाषणामध्ये, मला तर माझे जे गुरुप्रसादचं बाबांचं दर्शन ते मी सांगत असताना, म्हणून म्हटलं तिथे उधारे उसनवारी काही राहत नाही. ते बरोबर पटकन बाबाने ते रिमेंबरन्सचं माझ्या डोक्यात सांगितलं आणि मी तिथे सांगून दिलं की रिमेंबरन्स ह्याच्यात बाबांचा हा संदेश आहे की मी ज्या ज्या ठिकाणांना गेलो त्या त्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊन तिथे माझी आठवण काढा. आणि असं करत करत एक दिवस बाबा सांगतात, दिवस एक असा येईल की तुमचं मन ही वैविध्य वगैरे जाऊन मन शांत होईल. मन शांत स्तब्ध होणं, मनाचं कार्य बंद होणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. तेव्हा ईश्वर साक्षात्कार होईल. म्हणून तर मनोनाश पर्व बाबा जगले ते महत्वपूर्ण इतकं आहे, कारण सगळी सृष्टी सुरू झाली मनापासून, तिचा खेळ थांबतो मनाशी.
अवतरण चिन्हात सगळा खेळ मनापासून मनापर्यंत आहे. मग तुमचं मन शांत होतं आणि मग तुमचं जे साध्य आहे ईश्वर साक्षात्कार तुमचं इप्सित साध्य होतं असे बाबांचे शब्द. तर हे बाबांच्या रिमेंबरन्सचे प्रकार. ह्यातलं बहुतेक तुम्ही सगळं करतच असाल, पुस्तकं वाचणं सोडून. अरे बाबांच्या दयेने बाबा एवढे मौनात असून किती कष्ट पडले असते तुम्ही जस्ट कल्पना करा. मौन असताना इतकं जे वाचन वाचायलाही तुमची इच्छा होत नाही किंवा कळत नाही ते त्यांनी इंटरप्रिट केलं. किती धैर्य किती पेशन्सची आवश्यकता त्याला होती. पाहिजे तसं वाक्य आणि पाहिजे तो शब्द जोपर्यंत बाबांना मिळत नाही तोपर्यंत बाबा ते रिपीट करायला लावायचे समोरच्याला. बियॉन्ड द वर्ड्स फिल्म तुम्ही बघितली असेल, त्याच्यात तो शब्द परफेक्ट जमत नाही तर बाबांनी एरेजला 5 वेळा रिपीट करवले. जेव्हा 5व्यांदा तो शब्द झाला तेव्हा एरेज पुढे. ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्या दरबारात चालत नाही. तो हायेस्ट ऑफ द हाय. त्यांनी इतके कष्ट घेऊन जर आपल्यासाठी हे खजिना ठेवलाय, यापूर्वीच्या कुठल्याही अवतार काळात एवढे आध्यात्मिक रहस्य उलगडलेले नाहीत ते ह्या अवतार काळात बाबांनी उलगडलेले आहेत. आणि अजूनही रहस्य बाकी आहेत ते बाबांनी सांगितलं पुढच्या अवतार काळात. बाबाजान स्वतः म्हणतात की ये मेरा बेटा दुनिया को हिला देगा. बाबाजांचे स्वतःचे शब्द आहेत की ह्या आधी कधीही केलेलं नाही. ते आता सद्गुरू आहेत, ईश्वर आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, सर्वज्ञ आहेत. त्या दावे के साथ त्या सांगतात की या आधीच्या अवतार काळात झालं नाही इतकं कार्य मेलवांनी केलेलं आहे आणि करील. आणि आपण जेव्हा बघतो ना, तुम्ही वाचा पुस्तक, काय त्यांनी कुठे कुठे जाऊन काय काय केले त्याची गिनती नाही. एक संपलं नाही तर दुसरं, दुसरं संपलं नाही तर तिसरं. आराम झोप हा नावाचा प्रकारच नाही की स्वतःच्या देहाला किती कष्ट द्यावे. त्याला काही एक बाबांची हकीकत आहे बघा. सध्या मी पण पट्टा लावून फिरते ना, थिंक ऑफ मी अँड रिमेंबर मीला बाबांनी एक मला कारण, मला दुःख करायचं कारण नाही की मला सर्वायकल झाला. तो गळपट्टा असतो ना, त्याला मी दागिना म्हणते. दागिना वाढला, केवढा मोठा दागिना आहे. तर असा बाबांचे पण फोटो तुम्ही बघितले असतील, गळपट्टा लावलेले. बाबांना पण सर्वायकल स्पॉन्डिलिसिस झाला होता आणि इतक्या वेदना बाबांना व्हायच्या की त्या असहनीय होत्या. आणि त्यासाठी जे ते डॉक्टर गिंडे मुंबईवरून यायचे, प्रसिद्ध होते, तर त्यांनी स्पेशल एक ट्रॅक्शन लावायला लागतं. तर त्यांनी ठरवलं की ट्रॅक्शन न लावता तो एक स्पेशल पट्टी त्यांनी बनवली होती. आजकाल गुडघ्याच्या आणि कमरेच्या अशा पट्ट्या असतात की त्या जे आपण घालतो ते नी कॅप, त्याला आणखीन बाजूला 2 पट्ट्या असतात बघा, किंवा कमरेला पट्टा बांधतो त्याला पट्ट्या असतात. तसं त्यांनी स्पेशल त्यावेळेस बाबांसाठी ती गळपट्टी बनवून घेतली. नेकची जी असते पट्टी, आणि त्याला ट्रॅक्शन सारखे लोखंडी बार लावून घेतले. हा, एक्झॅक्टली, यू गॉट इट. लोखंडी बार लावून घेतले. साधी, मी माझ्याकडे तुम्ही बघा, ते साधी पट्टी लावताना हैराण व्हायला होतं जीव. लोखंडी पट्ट्या दोन्हीकडे की ते पाहिजे तसं ट्रॅक्शन बनवण्यासाठी स्पेशली बनवून ती दिली बाबांना आणि बाबा ती लावायची. तरी काम थांबवलं नाही. आणि मग पुढे काय झालं की त्या डॉक्टर गिंडेंच्या वाचनात आलं कुठेतरी की हे प्रिंटिंग मशिनरी जे आहे, प्रिंटिंग प्रेसचा कारभार, त्याच्यामध्ये कुठला तरी डाय बनतो आणि तो डाय जो आहे तो फार उपयुक्त आहे ह्या सर्वायकल स्पॉन्डिलिसिसवर रामबाण उपाय. इथे ऍक्च्युली इट इज अ वेस्टेज इन प्रिंटिंग द पेपर, दॅट इज द वेस्टेज मटेरियल, ते वेस्ट आहे, पण त्याचा उपयोग आहे सर्वायकल स्पॉन्डिलिसिससाठी असं त्यांच्या डॉक्टर गिंड्यांच्या वाचनात आलं. डॉक्टर गिंड्यांच्या मनात थिंक ऑफ मी कॉन्स्टंटली, सतत बाबांचा विचार. अरे बाबांना सर्वायकल येतं, आपण बाबांवर ह्याचा प्रयोग करू. नको बाबा, लगेच डायरेक्ट नवीन गोष्ट बाबांवर प्रयोग केला काय झालं मग.
त्या गृहस्थांनी ते डॉक्टर गिंडे जे होते त्यांनी तो प्रयोग कुणावर केला असेल? स्वतःच्या पत्नीवर पहिले प्रयोग केला. तो डाय तिला लावून बघितला, मानेला काही होत नाही ना वगैरे, वाट बघितली आणि जेव्हा रिझल्ट ओके झाले तेव्हा ते ताबडतोब मेहरा झाडला गेले. बिझी माणूस होता, इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर होते. तिथे गेल्यानंतर सगळं आलं गेले. नाही बाबा हे असं नवीन नवीन आले. बाबा आर यू शुअर? येस बाबा. हाऊ कॅन यू से? बाबा माझ्या पत्नीवर मी ते ट्राय केलं. सगळे हसायला लागले की प्रयोग कोणावर केला? पत्नीवर केला अँड शी इज ऑल राईट आणि इट इज व्हेरी हेल्पफुल. तर आपण तुमचं त्याला हे करू, मला तुमच्या वेदना भोगवत नाही. ते डाय त्याने बाबाला लावलं. 2-3 दिवस ओके झाला. डॉक्टर गेले तर ताबडतोब गेले आणि एखादा आठवडा असेल झाला 5-6 दिवसात त्याची रिॲक्शन बाबांना सुरू झाली आणि ती इतकी महाभयंकर रिॲक्शन होती. त्या मानेला लावलेलं डाय त्यांना अगदी खाली सीट ग्रॉइन्स वगैरे पर्यंत ते पसरलं आणि अशा अवघड जागी ते जर पसरलं तर त्याच्या वेदना किती. त्या वेदना बाबांनी मुकाट्याने सांगितल्या. ते सर्वज्ञ आहेत ना, त्यांना माहित नव्हतं आता ह्याचा हे असं होणार, ते थांबू शकले असते. पण जेव्हा त्यांना सृष्टीचा सगळा भार स्वतःवर घ्यायचा असतो तेव्हा ते होऊ देतात. आणि मग डॉक्टर गोहरला ते बघितलं नाही. तिने आपले भारतीय डॉक्टर गोहरचं वैशिष्ट्य होतं ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, घरगुती सगळं वापरायचं. आणि बाबांनी सुद्धा सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते आयुर्वेद, होमिओपॅथी, घरगुती उपाय, ॲलोपॅथी सगळं बाबांनी वापरलेलं आहे ह्या अवतार काळात. मग त्यांनी ते ॲलोव्हेरा बाबांना लावायला सुरुवात केली. ॲलोव्हेरा कोरपट आणि त्याचं बाबांना ते सूट झालं, थंडक मिळाली, त्या रोज ते लावायचं. डॉक्टर गोहरनी गिंडेंना कळवलं की बाबांना रिॲक्शन झाली आहे भयानक. सगळ्यांना वाटलं की गिंडे इतका बिझी आहे, ह्यावढ्याशा गोष्टीसाठी मुंबईवरून तो कुठे येणार म्हणे. त्याचे महिन्या 4-4 महिन्याच्या अपॉइंटमेंट ऑलरेडी फिक्स असतात. आणि बाबा म्हणायचे बिचारा गिंडे, त्याला किती आता दुःख होईल, त्याला किती काळजी वाटेल, आता तो येतोय नक्की, तो नक्की येणार, तो नक्की येणार. तर मंडळी म्हणायचे बाबा तो नाही येणार. बाबा म्हणायचे नाही नाही तर येईल. म्हणजे ते स्वतःचं दुःख विसरून मला रिॲक्शन झाली हे कळल्यावर डॉक्टर गिंडेंना किती दुःख होईल याची काळजी आता बाबा करत असते. प्रेमी आणि प्रियतमाचं कसं असतं नातं, म्हणजे प्रेमाने काय काय साध्य होतं. प्रेमच मार्ग का आहे बलवत्तर. आणि खरंच बाबा असं म्हणतायत, बाहेर गाडीचा हॉर्न वाजला आणि मला वाटतं त्यावेळी बाबा गुरुप्रसादला होते आणि तिकडे त्या बाजूला सॉरी कारण मी गुरुप्रसाद बघितलेला आहे, त्या बाजूला इन द सेन्स की डाव्या हाताला एक दार होतं, तिकडून आत जायला एंट्री होते आणि ते दिंडे त्याच दाराने यायचे कधी पण, ज्याला आपण मागचं दार मधलं दार म्हणू शकतो. आणि तिकडनं सरळ दिंडे आत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, येणं शक्यच नाही. बाबा आत्ताच तुमची आठवण काढत होते की गिंडे माझ्यासाठी किती परेशान होईल, गिंडे माझ्यासाठी किती काळजी करेल. आणि मग त्याला खूप वाईट वाटलं. मग हे तर मी माझ्या बायकोवर प्रयोग केला होता, तिला काय नाही झालं. And then he was very sorry about it. तर बाबा त्याला म्हणतात इट्स नॉट नन ऑफ युअर फॉल्ट, इट्स ऑल राईट, आय एम फाईन. बाबा त्याला समजवतात डॉक्टरला. आणि ओव्हर द पिरियड ऑफ बाबांना भेटून तो गेला. नंतर काही दिवसांनी बाबांचा सर्वायकल पण आपोआप नीट झाला. ती गोष्ट वेगळी आहे. तर प्रेम हा मार्गच बाबांनी का सांगितला. प्रेमाने सगळं साध्य होत. काय साध्य होत नाही प्रेमाने. जेवढी पण हे आता आपण मागाशी चर्चा करत होतो, पश्चाताप प्रार्थना, माय विश, हाऊ टू लव्ह गॉड, बाबांनी अनेक आज्ञा देऊन ठेवलेल्या वेळोवेळीला, त्या सगळ्यांचं कसं पालन करणं आपल्याला अवघड वाटतं. बरोबर. आता इथे महिला वर्ग जास्त आहे. घरात कुणी पाहुणा येणार असेल
आणि प्रचारातलं उदाहरण घेते. सॉरी, असंच असतं नेहमी, असं नाही, माझ्या बाबतीत तसं नाही. पण विशेषतः सासत्यांचं कोणी येणार असेल तर कसं होतं जळफळाट. पण लेक येणार असेल, मुलगा येणार असेल, मुलगी येणार असेल, तर ती 80 वर्षाची म्हातारी असली, दुखत असलं हुडहुड तरी उठून कुटकुट करत राहते. का? प्रेम. तर मग हे जे आहे, दुसऱ्याचा द्वेष करू नका, स्वतःला कष्ट देऊनही इतरांची मदत करा, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका, पश्चात निंदा करू नका. हे कधी शक्य होईल? जेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला मनात प्रेम भाव असेल. आपल्या मुलांबद्दल कधी कोणी वाईट बोलतात? गुणच गाते ते माऊली, माकड जरी असलं त्याचे गुण गाणं, हो की नाही? वस्तुस्थिती आहे. मग ते आजी आजोबा असो आणि आई वडील असो, है ना, त्याला आपल्या म्हण आहे आपल्याकडे, आपलं ते आपला तो बाबा, दुसऱ्याचं ते कार्य. का? कारण प्रेम ही प्रेमाची किमया आहे, प्रेमाची जादू आहे, की त्याला आपल्या माणसाचे दोष दिसतच नाही. मग दोष दिसले नाही तर तो दाखवणार कसे? मग पश्चात दोष दर्शनी जे संस्कार होतात ते होणार कसे? काय रामबाण उपाय प्रेमाचा बाबाने सांगितला, की आपल्यात जे काही दोष असतील, आपल्यात काही उणीवा असतील, आपल्यात काही कमी असेल, आपण काही चुका केल्या असतील, तर प्रेमात अशी ताकद आहे, त्याही हळूहळू नष्ट होतात. उगाच नाही बाबांनी सांगितलं की प्रेम हा शॉर्टेस्ट कट आहे, की हे जे षड्रिपूवर नियंत्रण करणं, इंटरनलायझिंग करणं, अध्यात्म मार्गात प्रगती साध्य करणं, दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याबद्दल नेहमी चांगला विचार करणं, हे केव्हा शक्य होईल? दुसऱ्याचे दोष माफ करणं, दुसऱ्याला बाबा काय म्हणतात, फॉरगिव्ह अँड फॉरगेट अँड फॉरगेट अँड फॉरगिव्ह. हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपण त्याच्यावर शुद्ध प्रेम करतो. आणि म्हणून हा प्रेमाचा मार्ग हा बाबांनी सांगितला की सगळ्यात जबरदस्त आहे, प्रभावी आहे. आणि हा प्रेम जर असेल तर आज्ञाधारकता आपोआप येते. तिथे प्रेमापोटी, आता एखाद्या मुलाचा आईवर प्रेम असेल तर तो आईच्या प्रत्येक गोष्टीत हा करतो, मुलगा असो मुलगी असो, प्रेमापोटी. प्रेम असेल तर ओबेडियन्स येतो. म्हणून पहिली पायरी प्रेम. आणि ह्या ओबेडियन्स, आज्ञाधारकपणाच्या बाबांच्या मंडळींच्या इतक्या सुंदर सुंदर बऱ्याच हकीकती आहेत. त्यातली एक सांगू आपण, की आज्ञाधारकपणा, 4 व्यक्ती कशा प्रकारे आज्ञेचं पालन करतात याची सुंदर हकीकत आहे. ब्ल्यू बस टूरची ती हकीकत आहे. आणि ब्ल्यू बस टूर मध्ये अवघड एक रस्ता होता. ते ब्ल्यू बस मध्ये त्याच्या क्षमतेच्या दुप्पट प्रवासी, त्या बसच्या उंचीच्या पाऊणपट वरती सामान लादलेलं, की ती बस चालवणं व्यावहारिक दृष्ट्या शक्यच नाही, इतकी ती ओव्हरलोडेड होती. आणि पुढे सिडान गाडी जी होती ती एलिझाबेथने तिच्या बर्थडेच्या निमित्ताने बाबांना प्रेझेंट केली होती. त्या कारमध्ये एलिझाबेथ कार चालवत होती, बाबा बसले होते त्या कारमध्ये, इतर महिला होत्या आणि बाकीचे ब्ल्यू बस मागे येत होती. ब्ल्यू बस मध्ये काका बारिया होते. बाबांनी काका बारियाला आज्ञा देऊन ठेवली होती, कम व्हॉट मे, कुठल्याही परिस्थितीत डिटॉर घ्यायचं नाही. माझ्या गाडीत आणि तुमच्या गाडीत अंतर पडलं नाही पाहिजे. आणि बाजूच्या रस्त्याने अजिबात जायचं, रस्ता बदलायचा नाही, तोच रस्ता, काही झालं तरी हा रस्ता बदलायचा नाही, सरळ रस्त्यावर चालायचं. गाडी बजावून सांगितलं. बाबा काय म्हणतात की मी तुमचं भाग्य बदलत नाही, प्रारब्ध बदलत नाही, पण अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला वाचवायचा नेहमी प्रयत्न करतात, आपल्याला सूचना देतात, आपल्याला त्याचा थोडा संकेत देतात, आपल्याला आज्ञा देतात, पण आपण अज्ञानी आहे म्हणून त्या अज्ञांचं आपल्याला समजतच नाही बोल. तसंच झालं, काका बारिया ती आज्ञा विसरली. आणि त्या गावातून जाताना, छोटं गाव होतं त्या काळातलं, हे 1900
39 वगैरेची गोष्ट आहे. आणि लग्न होतं गावात. तर लग्न म्हटल्यावर पूर्वीच्या काळी अशा कनाती उभारायच्या आणि त्याला पताका वगैरे लावून सजवायचे. तर अशी कनात उभारलेली होती आणि त्याच्यातून गाडी जाणं शक्य नव्हतं. ती कनात उखडली गेली असते आणि गाववाल्याची पंगा नको म्हणून त्याला दिसलं, अरे बाजूला थोडीशी जागा आहे, तिथून गाडी चालली जाईल. आणि काका बारी आणि गाडी तिकडे घातली बाजूला. आज्ञा काय होती? रस्ता मेन सोडायचा नाही. पण कनात आहे, कनातीतून गाडी गेली नसती म्हणून त्याने बाजूला गाडी घातली आणि समहाऊ काय झालं माहिती नाही, चाक फिरलं तिथल्या तिथे. बाजूला खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये गाडी गेली. फुल 37 का 35 महिला त्या गाडीत होत्या. खचाखच भरलेल्या, बसायला जागा नाही. कोणाच्या खांद्यावर कोणाचं डोकं, कोणाच्या मांडीवर कोणाचं पाय, अशा परिस्थितीत सगळं सामान. आणि ती अशी पडली. काय हालत झाली असेल त्यांची. आता ती घाबरले काका. एवढ्या महिलांचे प्राण आता धोक्यात आहे, मी काय करू? मग त्याने गाववाल्यांना आवाज दिला. गाववाले त्यावेळेस सगळ्या पद्धतीने गाववाल्यांनी त्यांची मदत करायचा प्रयत्न केला. बैलजोड्या 8 बैलजोड्या मागवल्या, मोठे मोठे दोरखंड लावले आणि ती गाडी बाहेर खड्ड्याच्या खेचण्याचा प्रयत्न केला. गाडी बाहेर येणार. गावात गेलं कोणी, असं कसं महिला म्हणे, तुम्ही त्यांना खाली उतरायला सांगा तर गाडी ओढायला आम्हाला गरज आहे. तर काकाबारी यांना महिलांना सांगितलं, आज बसमध्ये बसलेल्या महिलांना सांगितलं की तुम्ही बसच्या खाली उतरा, गाडी खड्ड्यात गेली, आता बाहेर काढायची. त्यामुळे आम्ही उतरणार नाही, आम्ही उतरणार नाही. का? कारण बाबांनी त्यांना आज्ञा दिली होती की काही झालं तरी गाडीच्या खाली उतरायचं. पण त्या सांगायच्या नाही की बाबांची आज्ञा आहे, आम्ही उतरणार नाही. तो म्हणे, अरे तू गाडी खड्ड्यात गेली, बाहेर काढायची, दॅट इज युअर प्रॉब्लेम. आता बराच वेळ झाला आणि मग काका बारी आला, लक्षात आलं की आपण काय चूक केली. आणि मग ते तोबा आणि मग मनापासून बाबांचं स्मरण धावा करायला लागले की बाबा माझी चूक झाली, आता मदत करा. म्हणजे बाबा पुढे गाडी गेली होती, त्या अचानक एलिझाबेथला म्हणतात, गाडी मागे वळव. काय सांगतात एलिझाबेथला? गाडी मागे वळव, ब्ल्यू बस दिसत नाहीये, सो लेट अस सी व्हॉट हॅज हॅपन. बाबा आले तिथे. बाबा आल्याबरोबर काकाबारी यांनी तिथेच डोळे साष्टांग लोटन बाबांना घातलं. बाबा माफी, बाबा माफी, मी तुमची आज्ञा विसरलो आणि म्हणून ही चूक झाली. बाबा म्हणे, तुला सांगितलं होतं, काही झालं तरी गाडी बाजूला घ्यायची नाही. बाबा एवढ्या वेळेस माफी द्या, परत माझ्याकडून ही चूक होणार नाही, मला विस्मरण झालं आज्ञेचं. आता त्या महिलांना सांगतोय खाली यायला तर त्या उतरत नाही. बाबा म्हणजे आय हॅड गिव्हन देम ऑर्डर नॉट टू गेट आउट. पण मग बाबांनी महिलांना सांगितलं की तुम्ही आता सगळ्या खाली उतरा. तेव्हा त्या खाली उतरल्या आणि मग काकाबारी रडायला लागले की एवढ्या महिलांचे प्राण माझे धोक्यात आले होते, माझ्याकडून चूक झाली बाबा. मग बाबांनी त्यांचं सांत्वन केलं. मग एलिझाबेथला बाबांनी सांगितलं की तुझ्या कारमध्ये छोटी वायर होती, तिला सांगितलं ती आण, ह्या बसला बांध, तुझ्या कारला पाठीमागे ती बांध आणि तुझ्या कारनी ही बस तू खड्ड्यातून बाहेर काढ. तिने ती वायर आणली, बाबांनी सांगितल्याप्रमाणे केलं. एका अक्षरानेही तिने प्रश्न विचारला नाही की जिथे 8 बैल जोड्या बसला बाहेर काढू शकल्या नाही, तिथे एका छोट्या वायरनी कसं होणार. की म्हणून त्याची हाफिजची कमती आहे, नेव्हर आस्क युअर मास्टर व्हाय, हाऊ अँड व्हेन. जर त्यांनी आज्ञा केली तर कधीही विचारायचं नाही की असंच का आणि कसं शक्य आहे. एलिझाबेथ त्या प्रकारातली होती. शी नेव्हर यूज टू आर्ग्यू ऑर आस्क बाबा. बाबांनी सांगितलं, तिने तसंच केलं. बाबा म्हणे, गो अँड सिट इन द कार अँड गिव्ह अ रेस. कारमध्ये गेली, तिने एक हलका रेस दिल्याबरोबर आराम मक्खन सारखी लगेच ब्ल्यू बस बाहेर. आज्ञाधारकतेचा हे प्रकार बघा, एकच प्रसंगात 3 प्रकार दिसतात. काकाबारी आज्ञा पाळायला विसरले,
महिला जीवावर बेतलं तरी खाली उतरल्या नाही. आणि एलिझाबेथ, जे असं वाटेल कोणी म्हणजे एखाद्याने बघितलं त्या मूर्खपणा वाटेल, पण तिने कुठलाही पाश्चात्य महिला असून प्रश्न नाही विचारला. केवळ वायर त्याला जोडली आणि रेस स्वतःच्या कारने, एवढ्याशा कारने एवढी मोठी बस्तीने बाहेर काढली खायच्याच. आणि का निघाली? कारण तिने बाबांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं, काहीही मनात किंतु परंतु न आणता. इतक्या सुंदर हकीकती आहेत ब्ल्यू बस स्टोर मधल्या, की बाबांवर दुर्दम्य विश्वास, अशा अशा गोष्टी त्यांनी तिथे अनुभवल्या आहेत. एक हकीकत आहे, मला वाटतं सांगावी, सांगू का? सतलज नदी, त्यावेळी तो प्रांत भारताचा होता, आज तो पाकिस्तानचा आहे. आणि ती त्या 7 वेळा सतलज नदी, जी फार मोठी विक्राळ रूप तिचं होतं, आता धरणं बिरणं नंतर बांधली त्याच्यावर, ती त्यांना एका प्रवासात 7 वेळा क्रॉस करावी लागली. आणि कसं 7व्यांदा जी ती सतलज क्रॉस केली, ब्ल्यू बसवर जिधड्या छातीचा माणूस पाहिजे, करेजियस पाहिजे, हुशार पाहिजे, स्मार्ट पाहिजे, त्याचबरोबर बाबांचा आज्ञा पाळणारा आणि प्रेमीपत पाहिजे. बाबा माणसं बरोबर हेरायचे. आणि बाबांनी स्वतः सांगून ठेवले, आपल्यातल्या प्रत्येकाला त्यांनी काही ना काही हुनर दिलेली आहे, क्षमता दिलेली आहे, त्याचा उपयोग त्यांच्याच कार्यासाठी करायचा, पण त्याचा अहम बाळगायचा नाही, ते श्रेय त्यांचंच. तर तसं त्या दिवशी बाबांनी एव्हेजला सांगितलं की तू गाडीवर बस, ब्ल्यू बस. आणि गाडी सुरू व्हायच्या आधी त्याने त्यांना सांगितलं, काहीही झालं तरी रस्त्यात गाडी अजिबात थांबवायची नाही. एकाही महिलेला गाडीतून खाली उतरू द्यायचं नाही. महिलांना सांगितलं नाही, एरजला सांगितलं. आणि तो प्रदेश असा होता, त्याला नो मॅन्स लँड म्हणतात, जे डाकू असतात, डकैती टाकणारे, त्यांचा सगळा प्रदेश तिकडे, की कुणी जायची हिंमत करणार नाही असा प्रदेश. आणि नदी कशी क्रॉस केली त्यांनी? वर्ण धोधो पाऊस, अंधार झाला, संध्याकाळची वेळ, आणि नदीला असा पूर आलेला की ती जे त्यांनी ब्रिज बनवला, त्या ब्रिजच्या खाली फक्त इंचभर पाणी होतं. आणि नदीवर पूल कसा बनवला? पूल नव्हताच. ज्या नावा असतात अशा स्लिक, निरुंद, अरुंद अशा नावा असतात, त्या अशा 5-7 नावा एकमेकाला बांधल्या, त्या नावांवर लाकडाचा तराफा टाकला आणि त्याच्यावर ब्ल्यू बस चढवली, जे की पॉसिबल नव्हतं, परवानगी नव्हती. आधी कार गेली त्याच्यावरून पुढे, आणि ती कार जाताना मागे बसमधनं महिला बघत होत्या, इतका नदीला पूर होता, अशा लाटा उसळत होत्या. जशी लाट येईल, आता नावावर बांधलेला पूल तो स्थिर राहील, तो डामाडोल 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 हलतोय. अशी कार गेली की एकदा अशी होते, अशी गेली की एकदा अशी होते, आत्ता पडेल की मग पडेल. कार पुढे चालली, बाबा आणि महिलांची श्वास रोखून ब्ल्यू बस मधल्या महिला बसल्या, घाबरल्या होत्या. आणि तिथे चेकपोस्ट होता, त्या चेकपोस्टवर बरे मोठ्या मोठ्या मुच्छावाला माणूस होता, मिशानवाला. त्यांनी सांगितलं इकडून गाडी घेऊन जायला परवानगीच नाही. एरजने सांगितलं की हा आत महिला कोण आहेत माहितीये तुला बसलेल्या? दे आर रिलेटेड टू द हायेस्ट कमांडंट. दे आर रिलेटेड टू द हायेस्ट, म्हणजे त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं आणि तिकडे सगळं मिलिटरीचं सगळं हे होतं. आता ह्याचा अर्थ होता की उच्च अधिकारी, कमांडंट म्हणजे मिलिटरीचा उच्च अधिकारी, त्याच्या ह्या नातेवाईक, असा मराठीत अर्थ होतो. आणि त्यांचा अर्थ एरज पहा, खोटं बोलायचं नाही, पण रस्ता तर काढायचा. एरज सांगतात की बाबा जेव्हा आज्ञा द्यायच्या, तेव्हा ती आज्ञा कशी इम्प्लिमेंट करायची ह्याच्या बारकावे ते कधीच देत नव्हते.
ते स्वातंत्र्य तुम्हाला होतं, तुमचं बुद्धी आणि कौशल्य वापरून त्या आज्ञेचं पालन कसं करायचं. कम व्हॉटसो, हे न के न प्रकार आहे ना, काही करू दे त्याच्यासाठी. त्यांना माहिती होतं कमांडंट म्हणजे बाबा, हायेस्ट ऑफ रिलेटेड टू हिम. बरोबर आहे. सगळ्या महिला मंडळी कोणाच्या होत्या? बाबांच्या. म्हणून ते खोटं बोलले का? नाही. पण त्यांना जो परिणाम साधायचा होता, त्यांनी शब्द कशा हुशारी वापरून शब्दांचा हे केलं, चूज इन द वर्ड्स. त्याला वाटलं की ह्या कमांडरच्या निर्मिती आहेत. सो मग तू म्हणे त्यांना खाली उतरायला सांग, तरच मी बस पुढे जाऊ देईल. मी तशी बस पुढे जाऊ देणार नाही, कारण मला तशी वरून आज्ञा आहे. आता हेरसला काय आज्ञा होती? महिलांना खाली उतरू द्यायचं. त्याने म्हटलं, बघ तुला वरून आज्ञा आहे म्हणून तू जाऊ देत नाही, तशी मला पण माझ्या कमांडरकडून आज्ञा आहे, मला पण वरून आज्ञा आहे की काही झालं तरी महिलांना बसच्या खाली उतरवायचं नाही. दोघं अडून बसले. तो म्हणायला लागला मी जाऊ देणार नाही, हे म्हणायला लागले तर मला तर जाऊच दे. आणि बाबांनी सांगितलं होतं बस आणि कारमध्ये अंतर पण पडू द्यायचं नाही. समहाऊ त्याने वॉज व्हेरी व्हेरी स्मार्ट. त्याने त्याला पटवलं, मग तुझी आज्ञा आहे की नाही, पण मी पण आज्ञा पालन केली तर मला पण प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यावर त्याला सिंपती झाली एरसची. आणि मग तो म्हणे की मी एका हाकेवर तुला पुढे जायची परवानगी देतो, की तुझ्या बसच्या पुढे पुढे मी जाणार, मी पायी चालणार. का? की जेणेकरून तू बसचं स्पीड वाढवू नये. तो म्हणे हे बघ, तू जर भरभर चालला नाही तर मी तुझ्या अंगावरून बस घालेन. पहा बरं परवानगी मिळाल्यावरचं ऍटिट्यूड. आणि बस चालली आणि बाजूने तो जाईल एवढी जागा नव्हती. त्या माणसाचं पण धारिष्ट्य बघा, चेकपोस्टवाला. काय त्याचं नशीब असेल की अवताराच्या कार्यात त्याला सहभाग मिळाला अननोईंगली. आणि अंधार पडत चाललेला, तो लालटेन म्हणजे कंदील तो घेऊन तो माणूस पुढे जात होता. बस मागून जात होती. पूर्ण रस्त्यामध्ये एरच भांग 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 हॉर्न वाजत होते की त्याने पटपट पुढे चालावं. जशी जशी बस त्या तराफ्यावरून पुढे जात होती लाकडाच्या, तसं तसं पाठीमागे एक एक फळी तुटत. जय बाबा. तशी तशी त्या तराफ्याची एक एक फळी तुटत चालली. विचार करा, ज्या ब्रिज वरून तराफ्यावरून बस चालली आहे, जशी बस पुढे जाते तसं मागे एक एक तराफा तुटत चालले. केव्हाही बस पूर्ण पाण्यात जाण्याची शक्यता होती. पण काय धारिष्ट्य होतं याचं की बाबांच्या आज्ञेचं पालन, की दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अढळ विश्वास की मेहर बाबा हायेस्ट ऑफ द हाय आहे आणि त्यांनी आज्ञा दिली. डोकं न वापरता तिचं सतत जर पालन केलं तर कसं ते स्वतः ती आज्ञा इम्प्लिमेंट व्हायला मदत करतात, याचं हे अत्यंत सुंदर उदाहरण. संपूर्ण बस पाण्यात केव्हाही जाण्याचा धोका होता, पण एरजनी बस थांबवली नाही. आणि एरज सांगतात की आज ज्या महिला बसलेल्या होत्या गाडीमध्ये, त्या एरजचे शब्द मोठे सुंदर आहेत. एवढं पूर्ण आयुष्य ह्या महिलांनी बाबांच्या याच्यात घातलं, पण मी कधीही त्यांना इतक्या पोटतिडकीने आणि बेंबीच्या देठापासून बाबांचं स्मरण केलेलं पाहिलं नाही. अशा बाबांना मनापासून त्या साथ घालत होत्या आणि बाबांचा जोराजोराने धावा करत होत्या, कारण त्या सगळ्या घाबरल्या होत्या. केव्हाही बस बुडण्याची शक्यता होती. असं रौद्र रूप नदीने धारण केलेलं, लाटावर नुसती हेलकावे बस येते, काळोख आहे आणि निर्जन मस्ती आहे, सगळं जंगल. आणि हे बाबा बाबा मेहर बाबा की बाबा बाबा. एरच म्हणे मी बस चालवत होतो, घामाने चिंब, थंडीत सुद्धा मी घाम पूर्ण मी पण घाबरलेलो होतो. एरच म्हणतो मी कित्येक असे केलेले आहेत, जंगलात नेलेले आहेत, रेगिस्तानला नेलेले आहेत, पण माझ्या आठवणीत राहील. आणि जिथं मी घाबरलो होतो असा हा प्रवास होता की मीही घाबरलेलो होतो, पण बाबांचं नाव घेऊन. आणि मला ज्या महिला आतून जोरजोरात बाबांच्या नावाचा पुकारा करत होत्या त्या मला पूर्ण ऐकू येत होत्या बस चालवताना.
आणि ती मस्त बस त्या किनाऱ्याला गेली. आता किनाऱ्यावर बस गेल्यावर काय झालं असेल? डोंट एक्सपेक्ट की बाबांनी लगेच कौतुक करून त्याच्या गळ्यात हार घातला. व्हाय यू आर लेट, व्हाय यू आर लेट. मग त्याने सांगितलं. त्याच बसची आणखीन पण एक कहाणी आहे, पण मला इकडनं एक आधीच कुठे गेल्या त्या आहे, बल्लमार ताईंचं आईंची इच्छा आहे की जन्म, मृत्यू, बालमृत्यू, अपघाती मृत्यू आणि सुसाईड, आत्महत्या, ह्याच्याबद्दल काही तुम्ही सांगाल का, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि गोष्टी भरपूर आहेत, काहीच तयारी केली नाही, म्हटलं निदान गोष्टी तरी आठवून ठेवूया, म्हणून मी बसून लिस्ट डाऊन करत होते. पण तुमची जशी इच्छा असेल तर गोष्टी पुढे कंटिन्यू करायची, आपले हा विषय घ्यायचा. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण ह्याची थोडीशी चर्चा मागे, कारण हे माझं मला वाटतं 3रं वर्ष आहे महाराष्ट्राला, सलग मी 3ऱ्या वर्षी येते. आणि याच्यावर जे लिसन ह्युमॅनिटी पुस्तक तुम्ही लोकांनी वाचलं असेल, आणि त्याच्यामध्ये हे सगळे मृत्यूचे प्रकार आणि कोणत्या मृत्यूनंतर काय होतं हे संपूर्ण वर्णन बाबांनी दिलेलं आहे. तुमच्या इच्छेचा मान देऊन आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून, बालमृत्यू म्हणजे काय असतं माहितीये का? आधीच्या जन्मामध्ये जर एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला असेल, अचानक काही कारणाने मृत्यू झाला असेल, तर त्याचं दुसरं आयुष्य आहे ते शॉर्ट असतं. का शॉर्टच असतं असं नाही. सपोज एखाद्याला 70 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, त्याला 70 वर्ष जगायचं, आणि 60व्या वर्षी काही कारणाने त्याचा अपघाती मृत्यू झाला. बाबाने हेही सांगितलं की जेव्हा अपघाती मृत्यू होतो तेव्हा त्या जीवाला तात्काळ पुनर्जन्म मिळतो. मग तिथे बाकी एरवी जेव्हा नॉर्मल डेथ असते, साधारण जी डेथ असते, नैसर्गिक मृत्यूमध्ये मृत्यूनंतर तो ॲस्ट्रल वर्ल्डला जातो, त्याच्या कर्माप्रमाणे स्वर्ग किंवा नरकात जातो, त्याचे चांगले वाईट संस्काराचा एक पर्टिक्युलर बॅलन्स झाला. बाबा सांगतात की एक निश्चित रेशो असतो, अनुपात असतो त्याचा, त्याला आपण काय म्हणतो नाही का, एकाच एक, ह्याला काय म्हणतात, रेशोला काय म्हणतात मराठीमध्ये, तो एक अनुपात असतो, तेवढा साधला की त्या जीवाला पुनर्जन्म मिळतो. पण अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्या जीवाला तात्काळ जन्म दिला जातो. त्याच्यासाठी जे सुटेबल ग्राउंड आहे, की जे त्याच्या आई वडिलांचे किंवा जसे संस्कार हवे तसे जिथे कुठे संस्कार असतील, आणि बाबांनी हेही सांगितले की जिथे कुठे गर्भ तयार आहे तिथे ताबडतोब त्याला टाकलं जातं. आता ह्या माणसाचं आयुष्य 10च वर्ष राहिलं होतं, मग ते उरलेले 10 वर्ष त्याला तिथे पूर्ण करावे लागतात. मग त्या जन्मात ज्या घरात ते बाळ जन्माला येईल, मुलगा असो मुलगी असो, ते 10 वर्ष त्याच्या झाल्यावर त्याचा मृत्यू, नैसर्गिक मृत्यू. म्हणजे बालमृत्यू जे असतात ते बऱ्याच वेळा त्याच्या मागे हा गणित आहे. जे सैनिक असतात ते बाबा सांगतात नोबल कॉजसाठी, ते देशासाठी प्राणत्याग असतो केलेला, त्यामुळे तो मृत्यू एकदम उच्च प्रकारचा मृत्यू आहे. त्याचप्रमाणे बाबा हे सांगतात आत्महत्या कधीही कधीही करायची नाही. आत्महत्येला माफी नाही, ढोंगाला माफी नाही. का? कारण एक पर्टिक्युलर संस्काराचं गाठोडं घेऊन आपल्याला इथे जन्म दिलेला आहे. तेवढे संस्कार आपण इथे आपले अनुभवलेच पाहिजे. ते अर्धेच राहिले. समजा एखाद्याचं मघाच्या उदाहरणात 70 वर्षाचं आयुष्य आहे आणि 35व्या वर्षी जर त्याने आत्महत्या केली, उरलेले 35 वर्ष ना इतका ना उतका तो आत्मा घुटमळत राहतो.
त्याला जागा नसते. तो ना स्थूल जगात असतो ना सूक्ष्म जगात असतो. इवन ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये म्हणजे जे स्वर्ग नरक आहे तेही त्याला मिळत नाही. ते 35 वर्ष राहिलेले 35 वर्ष ते जेव्हा तो ताटकळत असा राहतो आणि त्यात त्याला अनंत यातना होतात. आता झाल्या असल्या त्यापेक्षा कैक पटीने अधिक यातना होतात की त्याला पश्चाताप व्हायला होतो की अरे हे यातनादायक जीवन जगलं असतं बरं असतं. मी आत्महत्या करून चूक केली हे त्या आत्म्याला कळतं, पण आता त्याच्या हातात काही नसतं. मग 35 राहिलेले वर्ष जेव्हा तो ताटकळत असा जीव तिथे काढतो तेव्हा त्यानंतर त्याचा स्वर्ग किंवा नरकाचा प्रवास पुन्हा होतो आणि नंतर त्याला जन्म मिळतो. आत्महत्या महापाप आहे, ते कधीही करायचं नाही हे पण बाबांनी सांगितलं. त्याचप्रमाणे बाबांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली जी फार कमी लोकांना माहिती, ह्या तर साधारण माहिती आहे. मृत्यूच्या वेळेला असा काही झटका बसतो आणि त्या धक्क्याने बरेच संस्कार नष्ट होतात. त्यामुळे बाबा म्हणतात की मृत्यू हा एक प्रकारे लाभदायी आहे त्या आत्म्यासाठी. त्याच्या नातेवाईकांच्या बद्दल बाबा बोलत नाही, पण त्या आत्म्यासाठी मृत्यू कसा लाभदायक आहे. जेव्हा नैसर्गिक मृत्यू अचानक होतो, जेवढा मृत्यू अचानक तेवढा धक्का मोठा, तेवढे संस्कार जास्त नष्ट होतात. आता मृत्यूमुळे संस्कार नष्ट होतात म्हणून चला मी मरूनच जातो असं करायचं नाही. का? कारण तो अचानक मृत्यू नाही, ती आत्महत्या होते, तिथे संस्कार नष्ट होत नाही. जी म्हातारी माणसं असतात जर्जर जर्जर होऊन मग मरतात, त्यांना माहितच असतं की मी आता जाणार आहे. सो दे आर इन अ वे प्रिपेअर्ड, आहे की नाही. आता आम्हाला माहिती आहे आपला आता उत्तरार्ध सुरू झालाय, तो वाट बघत बसायचं. तोपर्यंत जितकं कारणे लागता येईल तेवढं लागायचं, जेवढ्या श्वासाबरोबर बाबांचं नाव घेता येईल तेवढं घ्यायचं. पण तरीही त्याला माहित नसतं की मी कोणत्या दिवशी कशा पद्धतीने कुठे मरणार आहे. त्यामुळे जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याला धक्का बसतोच बसतो आणि त्या धक्क्यात या जन्मात जे त्याने अतिरिक्त संस्कार गोळा केलेले असतात त्यातले बरेच, सगळे नाही, बरेचसे संस्कार नष्ट होतात आणि त्याच्या डोक्यावरचं संस्काराचं ओझं कमी होतं. हा एक प्रकारे देवाने मनुष्याला दिलेला वरदान आहे. नाहीतर केवढा प्रचंड हिमालय संस्काराचा साचला असता त्याची कल्पना करवत नाही. म्हणजे झोपेत स्वप्न अवस्थेत काही संस्कार नष्ट होतात पण नवीन निर्माण होत नाही. मृत्यूच्या वेळी पण असे संस्कार नष्ट होतात पण नवीन निर्माण होत नाही. स्वर्ग नरक अवस्थेत पण संस्कार नष्ट होतात पण नवीन निर्माण होत नाही. असं करत 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 त्याच्या सगळं संस्कार थोडेसे कमी राहतात. जे सैनिक लोक असतात आणि त्यांनाही बाबांनी सांगितलं की जे खूप प्राणपणाने लढतात आणि नोबल कॉज साठी लढतात त्यांनाही त्या मृत्यूचा फायदा नक्कीच होतो. ते फार नोबल कॉज आहे असं बाबांनी सांगितलेलं आहे. ताई, मोठा विषय थोडक्यात गुंडाळला, पण तुमचं समाधान झालं का? दुःख करायचं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझी ही अगदी अढळ श्रद्धा आहे, गेलेल्या माणसासाठी रडू नका. मुस्लिम धर्मात असं म्हणतात की तुमच्या अश्रूचा एक एक थेंब म्हणजे त्या आत्म्याच्या मार्गातली मोठी एक एक नदी आहे, सतलज नदी. आपण आत्ताच बघितलं, सतलज शब्द नाहीये, मोठी नदी आहे म्हणजे अडथळा आहे. किंवा तो जर त्याचा जन्मही झाला असेल कुठे तर इथे सारखं त्याचा आठवण काढून रडणं किंवा ते आठवणं त्यांनी त्या आत्म्याला तिथे त्रास होतो. काही जीव तुम्ही बघता की अचानक ती मुलं अशी हे वागतात किंवा फार त्रास देतात आई वडिलांना, कारण पहिल्या जन्मातले नातेवाईक आणि आई वडील अजून त्याचा विलाप करणं सोडलेलंच नसतं. त्यापेक्षा तुम्ही ईश्वराला बाबांना प्रार्थना करा की तो जीव जिथे कुठे असेल तिथे त्याच्यावर तुझी कृपा दृष्टी ठेव, तू त्याची मदत कर, हे विचार करायचा. त्याचा विलाप करणं हे चुकीचं आहे.
बाबांचा सख्खा भाऊ वारला, बाबांनी बुंदीचे लाडू वाटले, माहितीये सगळ्यांना. त्यांच्या आईने म्हटलं, बेगो की तू क्या कर रहा है? कारण त्यांना समाजाला तोंड त्या बिचारी एकटी राहत होती, एकही मुलगा मुलगी आताशी नव्हती बघा शिरीन माईच्या. बाबा तर गेलेच, बरोबर सगळ्या भावा बहिणींना घेऊन गेले. म्हातारी बिचारी एकटी होती, तिचं आयुष्य खरंच कष्ट. एनिवे, तर मग बाबा शिरीन माईला म्हणतात, ते म्हणे काय तू हे करता, तुझे कुछ तो भाई के मृत्यू पे तू लड्डू बाट रहा. तर ते सांगतात, मेमो म्हणायचे ते आईला, की मेमो, मला तुझं सोनं झालेलं दिसतंय. मी जे आता त्याच्या आत्म्याचं भोगतोय ते जर तू बघितलं, मी तर फक्त लाडू वाटले, तू तर पंचपक्वान्नाचं जेवण वाटशील. हे शब्द आहेत बाबांचे शिरीन माई. त्यामुळे हे आता मुलगा 5वीतून 6वीत गेला, आपण रडतो का? आपण झोपलो, आपण रडतो का? हा झोपला, उठणारच असतो. झोप आणि मृत्यू फरक इतकाच आहे की झोपेतून उठल्यावर तो त्याच देहात उठतो आणि मृत्यूनंतर दुसऱ्या देहात उठतो. तो आत्म्याच्या प्रगतीचा मार्ग आहे, तेव्हा त्याच्यात दुःख करण्याचं काही कारण नाही. पण म्हणून कोणाला मारायचं किंवा स्वतः मारायचं ते चुकीचं, कारण ते संस्काराचं आठवडं राहील. काहीतरी विचारायचं होतं का तुम्ही? आपसात काहीतरी म्हणत होता. अजून कुणाला काही विचारायचंय का? म्हणजे मी फार कोणी शहाणी अशातला भाग नाही. बोलवता धनी मेहेर बाबा आहेत, जमलं तर उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. सर बोला. जय बाबा. हा, मला खात्री नव्हती कारण चष्मा नाहीये तर स्पष्ट दिसत नाही, सगळं धुंदलं धुंदलं दिसतंय. पण एनिवे, जय बाबा. आलात, आनंद वाटला. बोला बोला सर. केशव कुवारे सर आहेत आपल्यामध्ये, त्यांचाही अभ्यास आहे. सर बोला.